शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे आयुर्वेदाचे पंचकर्माचे वाढते महत्व आणि आज आपल्याला माहिती देणार आहे डॉक्टर अर्चना जानूकडे. आपण त्यांचे स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुमच्या मनामध्ये पंचकर्म म्हणजे काय, पंचकर्म कोणासाठी केलं जातं, कोणकोणत्या आजारासाठी हे आपल्याला उपयोगी पडू शकतं, अशा बऱ्याच प्रश्नांची गर्दी झाली असेल. कारण हल्ली आपल्या कानावरती येतं की मी पंचकर्म करून घेतलं, किंवा गल्ली बोळ्यांमध्ये आपल्याला पंचकर्म सेंटर्स दिसून येतात. पण प्रत्येक वेळी हे पंचकर्म जे असतं ते आयुर्वेदिक दृष्टीने किंवा शास्त्रीय दृष्टीने केलं जातं का, याकडे खरंच आपण लक्ष देतो का? नेमकं पंचकर्म कोणी करायचं असतं, कधी करायचं असतं, यासाठी ऋतू कोणते हवे असतात, बऱ्याच गोष्टी असतात. खरं तर याची आपण सविस्तररित्या आज माहिती करून घेणार आहोत. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारू शकता. यासाठी तुम्हाला आपला फोन नंबर लागेल. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. चला त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, खरंच की जेव्हा आपण असं म्हणतो की मी पंचकर्म करून घेतलं, पण मुळातच आयुर्वेदाप्रमाणे पंचकर्माचं महत्व नेमकं काय आहे? कारण आयुर्वेदशास्त्र हे फार पुरातन आहे आणि पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे, तर ह्याबद्दल जरा आम्हाला सविस्तररित्या माहिती सांगाल का? बघा, एक असा काळ होता की ज्या काळामध्ये फक्त आणि फक्त आधुनिक ज्या मेडिसिन्स आहेत किंवा ॲलोपॅथीची जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती बऱ्यापैकी लवकर अवलंबली जात होती. कारण लवकर आपल्याला त्वरित आराम हवा आणि त्याच्यासाठी म्हणून काही पेनकिलर औषधं खाल्ली की दुखायचं बंद, आणि त्यामुळे मग हळूहळू आयुर्वेदिक कमी व्हायला सुरुवात झाली. अगदी पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे ऋषीमुनींच्या काळामध्ये असा एक काळ होता की जडीबुटींचा वापर केला जात होता, औषधं खलून दिली जात होती, किंवा हिरवे काही जंगलातून वनस्पती आणायच्या, वाटायच्या, त्याचे कल्क करायचे, ते वापरायचे, असे प्रकार होत होते. आता त्यानंतरचा मधला काळ असा आला की ॲलोपॅथी लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये त्वरित आराम मिळायला लागला आणि इन्स्टंट असल्यामुळे लोकांनी ते प्रिफर करायला सुरुवात केली. आता हळूहळू असं व्हायला लागलं की ॲलोपॅथी लाईन ऑफ ट्रीटमेंटचा जो आपण जितक्या लवकर रोग आपण दबवायचा प्रयत्न करू किंवा त्याच्यापासून आराम मिळवायचा प्रयत्न करू, तितक्या फास्ट पुन्हा त्याचे साईड इफेक्ट्स होतात आणि त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे मग पुन्हा मला असं वाटतं की आता अशी फेज आली आहे की लोक डायव्हर्ट व्हायला लागली आणि पंचकर्माचा आता चांगला उपचार लोकांना त्याची माहिती आणि किती चांगले त्याचे परिणाम होतात हे दिसायला लागले. त्यामुळे लोकांचा कल दिवसेंदिवस आता वाढत चालला. नक्कीच डॉक्टर, पहिल्यांदा असं आमच्या मनात येतं की साधारणतः एक कल्पना होती की आयुर्वेद म्हटलं की त्याची जी औषधं असतात किंवा जी जडीबुटी असते किंवा काही रसायनं दिली जातात, ते काढे कडू असतात किंवा ही औषधे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला खावी लागतात, यापेक्षा आपण दुसरी कुठलीही पॅथीमधील एक गोळी घेतली की आपल्याला आराम मिळतो. खरं तर हा जो समज आहे किंवा मुळापासून आपला आजार बरा करायचा या विचाराने जेव्हा आपण उपचार करतो तेव्हा आयुर्वेद आपल्याला काय सांगतं? मुळात बघा की अगदी असं म्हटलं मी की ऋषीमुनींच्या काळामध्ये काही वनस्पती किंवा जंगलातून आणलेले हिरवे पाला काही आणायचा, तो कुटायचा, वाटायचा, तो द्यायचा, कडू काढे प्यायला दिले जात होते. पण आता तसं नाही राहिलंय. आयुर्वेदिक सुद्धा खूप ऍडव्हान्स होत चाललंय आता, आणि ज्या पावडरी अतिशय कडू असतात त्याच आता कॅप्सूल फॉर्मॅटमध्ये आपण बनवतो. म्हणजे त्याचा डोस जर कॅप्सूलमध्ये घेतला तर तो खायला इझी जातो, कल्कांचा वापर केला जातो. त्याऐवजी आता काही मेडिसिन्स किंवा टॅबलेट फॉर्मॅटमध्ये गोळ्या आयुर्वेदाच्या तयार केल्या गेल्यात. तर त्यामुळे आताची इझी लाईन ऑफ ट्रीटमेंट झाली आहे. मेडिसिन्स टॅबलेट आणि कॅप्सूल फॉर्मॅटमध्ये औषधं आलेली आहेत. खूप कडू काढ्यांपासून आता सुटका झालेली आहे. म्हणजे आयुर्वेदाचा असं आहे की ट्रीटमेंट आपण जर घेतली तर त्याच्यामध्ये सुरुवातच काढ्यांपासून होते. आयुर्वेदिक लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये काढा हा असा असतो की तुम्ही सुरुवात करताना काही अर्क आपण जे औषधांचे काढतो आयुर्वेदिक, तर जे लिक्विड फॉर्मॅटमध्ये जे एक्स्ट्रॅक्ट चांगले मिळतात तसे टॅबलेटमध्ये मिळण्यासाठी थोडासा वेळ जातो. मग त्यामुळे सुरुवात करताना अगदी महत्वाचा जो आपण म्हणतो की दीपन पाचन हा भाग आहे. पंचकर्माचा अर्थ कसा होतो की शरीरामध्ये जे काही दोष आहेत ते आपल्याला क्लीन करायचे, काढून टाकायचे. आणि त्याच्यामध्ये मग शरीर शुद्धी करत असताना काही प्रायमरी 1-2 दिवस 4 दिवसाचा एक पावडर फॉर्मॅटमध्ये काढा देतात. तो दिला की आतड्यांच्या मुवमेंट वाढतात, न पचलेलं सगळं पचून जातं, आतड्यांच्या हालचाली वाढल्यामुळे पचनक्रिया सुधारते. मग औषधी ट्रीटमेंट खायला गोळ्या खायला दिल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की शोधन शरीराचं करण्यासाठी जर पंचकर्मांची मदत घेतली
तो जो विकार बरा होण्यासाठी तुम्हाला जो 6-8 महिन्याचा टाइम पिरियड जाणार आहे तो इन्स्टंट होईल. ओके. कारण दोष तिथल्या तिथे तुम्ही दबवायचे आणि मेडिसिनवरती क्लिअर करायचं की पंचकर्म करून ते क्लीन करून पूर्ण रिकव्हर करायचं. म्हणजे मुळातून विकार बरं करणं हा जो आयुर्वेदाचा कन्सेप्ट आहे त्याला मला असं वाटतं की पंचकर्म करणं खूप महत्वाचा रोल आहे. नक्कीच. खरं तर पंचकर्माचं महत्व आपण जाणून घेणार आहोत, पण कार्यक्रमाचा पहिला फोन आपण घेऊया. राहुल आपल्याशी बोलतायत सांगलीहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. मॅडम, पंचकर्म केल्यानंतर वजन कमी करण्यासाठी काय उपयोग होते का त्याचा? अच्छा. खरं तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे की प्रत्येकाला हल्ली वाढतं वजन जे आहे ते कमी करायचं असतं, तर पंचकर्माचा उपयोग होतो का? पंचकर्मामध्ये काही शोधन प्रक्रिया आणि लेखन वृक्षण करणाऱ्या काही वनस्पती असतात. अशा वनस्पतींचे काही काढे प्यायला दिले जातात आणि काही वनस्पतींचे बस्ती केले जातात. म्हणजे वनस्पती वजन कमी करण्यासाठी उष्ण तीक्ष्ण वनस्पतींच्या तेलाने स्नेहन करून पोटली फर्मेंटेशन केल्यामुळे फॅटचे फुगे असतात. वजन वाढतं म्हणजे काय होतं, फॅट स्किनच्या लेअरमध्ये फॅटचे फुगे तयार झालेले असतात. तर ते डिस्पर्शनसाठी म्हणून काही उष्ण तीक्ष्ण शोधन वनस्पतींचे काढे आपण दिले तर त्याच्याने लवकर फॅट डिझॉल्व्ह होतं. पण सगळ्यात महत्वाचा रोल असा असतो की तुम्ही पंचकर्म करा, आयुर्वेदिक योगा करा, एक्सरसाइज करा, डाएट करा, जिम करा, मेंटेन करणं हा खूप महत्वाचा रोल राहतो. बेसिकली वजन कमी करणं अवघड नाहीये, मेंटेन करणं खूप मोठा अवघड पार्ट असतो. वेट कमी केलं तरी सुद्धा रोजच्या आहारामध्ये आपण जे म्हणतो की थोडंसं फॅट किंवा कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणामध्ये जर गेले तर त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा ते लेअर तयार होतात. तर त्याच्यामुळे औषधी ट्रीटमेंट आणि पंचकर्मामध्ये काही बस्तींची जर प्रक्रिया केली तर त्यामध्ये वजन कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. नक्कीच. खरं तर मला असं म्हणायचं डॉक्टर की वजन हा आपण एक मुद्दा बाजूला ठेवूया. मुळातच पंचकर्म हे अतिशय महत्वाचं आहे. तर पंचकर्माविषयी जर आम्हाला सांगता का? कारण आपल्या मनामध्ये गैरसमज खूप आहेत की काही वेळा आपण असं म्हटलं जातं मी पंचकर्म करून घेतलं, पण कधी, कसं, कुठे ह्याला देखील फार महत्व आहे. ह्याबद्दल जरा सांगता का? मुळात पंचकर्म करण्यासाठी ऋतू ठरवले जातात. मग त्यामध्ये जनरली खूप आता वसंतामध्ये वमन केलं पाहिजे कारण कफाचा प्रकोप खूप जास्त झालेला असतो किंवा खूप जास्त उष्णता मे महिन्याच्या काळामध्ये विरेचनाला प्रेफरन्स आपण दिला तर पित्ताचा उद्रेक झालेला असतो, त्यामुळे मग पित्त निघून जातं. पण बेसिकली काय होतं की वासंतिक वमन म्हणून आपण वसंताची वाट बघू शकत नाही. बऱ्याचदा असं होतं की खूप जास्त प्रमाणामध्ये कफाचा त्रास होतोय किंवा पित्ताचा खूप जास्त त्रास होतोय आणि अशा काळामध्ये मग आपल्याला मध्ये जर गरज पडली तर वमन विरेचनाची प्रक्रिया करून आपण पित्त क्लिअर करू शकतो. तर पंचकर्माच्या महत्वाच्या 5 प्रक्रिया आहेत: वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती. या 5ही प्रक्रिया करण्यासाठी आता एक असा समज असतो लोकांचा की चला एकदा जाऊ आणि पंचकर्म करून टाकू. म्हणजे एक आठवड्याभराचं 10 दिवसाचं पंचकर्म जाऊन एकदा पंचकर्म सेंटरमध्ये केलं की झालं असं समज होतो. इनफॅक्ट असं होतंही बऱ्याच ठिकाणी की पंचकर्म करायचं म्हटलं की एक नस्याची प्रक्रिया केली, एक विरेचन केलं, एक कुठलं तरी पंचकर्माची शिरोधारा केली. तसं नाही होत. पंचकर्म ही खूप मोठी ट्रीटमेंट आहे. ज्या 5 प्रक्रिया आपण म्हणतो ते आता थोडं प्रेझेंटेशन बघू आपण की कसं कसे पंचकर्म केली जातात. पण एक पंचकर्माची प्रक्रिया बस्ती नावाची, त्याचे अनेक प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये अनुवासन, स्थापन व मात्राबस्ती, योग बस्ती. एका बस्तीमध्ये जवळपास अनेक 500 ते 1000 प्रकारचे काढे आणि तेलांचे वापर केले जातात. म्हणजे असं होतं की एका ठिकाणी एक पंचकर्म तुम्ही केलं तर दुसऱ्या ठिकाणी सेम होईल असं नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं की मसाज केला आणि एक बस्ती दिला म्हणजे झालं पंचकर्म, पण तसं नाही होत. बस्तीमध्ये जे काढे वापरले जातात त्याचे एक्स्ट्रॅक्ट्स जे आपण बनवतो त्याला खूप महत्वाचा रोल असतो की ज्याच्यामुळे दोष शरीरातून काढून टाकले जातात आणि मग विकार चांगल्या पद्धतीने बरे होतात. डॉक्टर, जे आता तुम्ही बस्ती म्हणाला तर बस्ती ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तर जेव्हा आपण एखादं पंचकर्माचं जेव्हा आपण शेड्यूल ठरवत असतो तेव्हा ते व्यक्तीची प्रकृती लक्षात घेणं हे आवश्यक असतं का? म्हणजे नेमकं काय करता आपण? आयुर्वेदानुसार प्रकृती परीक्षण हा एक चार्ट असतो आमचा. वात, पित्त, कफ असे 3 दोष असतात. तसे प्रकृती परीक्षणासाठी 21-22 पॉईंट्स असतात. त्यानुसार कोणती प्रकृती आहे, मग वात, पित्त, कफ आहे की अनुबंध आहे म्हणजे वात आणि पित्त मिक्स आहे किंवा कफ आणि वात मिक्स आहे, हे बघून त्याच्यानुसार पंचकर्म डिसाईड केलं जातं. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचे काढे आपण जे वापरत असतो किंवा तेलांचा वापर केला जातो त्यामध्ये कोणत्या कंटेंट वापरायचे त्यानुसार त्या बस्तीचं डिसिजन घेतलं जातं. तर त्यामुळे हिस्ट्री टेकिंगमध्ये प्रोव्हिजनल पार्ट असा असतो की प्रकृती परीक्षण आधी करून मग पंचकर्माच्या कुठल्या आहेत त्याचा एक कोर्स असतो. मग पंचकर्म एक 10 दिवस, 20 दिवस, 1.5 महिना, 3 महिना असे त्याचे सेशन्स असतात. खरं तर हा पंचकर्माचा जो प्रोसेस आहे हा खूप मोठा असतो. अजून एक लोकांच्या मनामध्ये एक समज आहे की
आयुर्वेदिक आपण औषधं घेतली की त्याचा जो आपल्याला इफेक्ट आहे किंवा रिझल्ट आहे तो खूप आपल्याला उशिराने दिसून येतो. पण मला असं म्हणायचं आहे की आपण याबद्दल काय सांगाल? समजा आयुर्वेदिक औषधं आणि या पंचकर्मांचा जर आपण वापर केला एखाद्या कुठल्याही आजारासाठी तर नेमका त्याचा कसा आपल्याला उपयोग होऊ शकतो? कोणताही विकारात आपण म्हटलं की साधं एखादं उदाहरण घेऊ आपण की खूप जास्त ऍसिडिटीचा त्रास होतो, हायपर ऍसिडिटीचा त्रास होतो, म्हणून आपण जनरली काय करतो की एक कोणता तरी एक प्रायमरी व्हर्जनचं एखादं अँटासिड घेतलं जातं. मग त्या अँटासिड माइल्ड पडतं, मग परत सेकंड घ्या, मग थर्ड घ्या, फोर्थ 5व्या जनरेशनपर्यंत अँटासिड्स लोक वापरतात की त्यामुळे सिक्रीट जे बाईल ज्यूस सिक्रीट होऊन स्टमकमध्ये आतड्यांमध्ये येतं ते डायल्यूट होतं आणि त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये रिलीफ मिळतो. पण किती दिवस तुम्ही अँटासिड्सचा वापर करणार? मग जे बाईल ज्यूस किंवा पाचक पित्त सिक्रीट होते आणि ज्यामुळे प्रचंड स्टमकमध्ये आग होते, हायपर ऍसिडिटी होते, त्यामुळे इपिगॅस्ट्रिक पेन व्हायला सुरुवात होतं आणि मग उलटी आल्यासारखं होणं, मळमळ होणं किंवा खूप जास्त पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे डोकं दुखायला लागतं. मग अशा काळामध्ये आपण जर पंचकर्मामध्ये विरेचनाची प्रक्रिया असते की ज्यामध्ये आपण काय करतो की वनस्पतींपासून बनवलेली काही तुपं दुधामध्ये टाकून प्यायला दिली जातात. या तुपामध्ये ज्या वनस्पती असतात त्याने त्या आतड्यांना चिकटलेले स्टिकी पार्ट एकवटून एकत्र कोष्ठामध्ये येतो. 2 दिवस स्नेहस्वेदन जे केलं जातं त्यामध्ये रक्तामध्ये मिक्स झालेले पित्त सुद्धा सगळं एकवटून कोष्ठामध्ये येतं आणि मग टॅबलेट ज्या देतात त्याच्याने 8 ते 10 वेळा लूज मोशन्स होतात, पोट खळखळून साफ होऊन जातं. जे पित्त शरीरामध्ये असतं ते निघून गेलं की जो मेजर जो पित्ताचा पार्ट आहे टॉक्सिनचा तो 50% आपण पंचकर्मामध्ये रिकव्हर करून टाकतो. रिमेनिंग जो पार्ट आहे त्याला आपल्याला औषधं फॉलो करावी लागतात. मग ही औषधं कोणाला 3 महिने, कोणाला 4 महिने, कोणाला 6 महिने फॉलो केली की 8-8, 10-10 वर्षापासून जर पित्ताचा त्रास असेल आणि तुम्ही जर पंचकर्म केलं आणि त्याच्याने रिकव्हर होत असेल तर काहीच हरकत नाही मला वाटतं. केव्हाही म्हणजे हा एक सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. कारण ज्यांना पित्ताचा त्रास होत असतो त्यांना खरा नेमका त्रास कसा होतो हे अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती असतं. जर आपण पंचकर्माचा जर उपयोग करून घेतला तर नक्कीच आपल्याला पुढील आयुष्यामध्ये देखील तो लाभदायक ठरू शकतो. याबद्दल आपण अधिक माहिती सविस्तररित्या करून घेणार आहोत, पण वेळ झाली आहे एका ब्रेकची. घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपण कार्यक्रमामध्ये जाणून घेत आहोत पंचकर्माचे वाढते महत्व. आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर अर्चना जानोगडे. डॉक्टर अर्चना जानोगडे या पंचकर्म स्पेशलिस्ट आहेत. गेली 16 ते 17 वर्ष ते ह्या क्षेत्रामध्ये आहेत. त्यांचं दादर, ठाणे, वाशी, पुणे, पनवेल येथे देखील क्लिनिक्स आहेत. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील या प्रश्नांची उत्तर तुम्हाला जाणून घ्यायची असतील, कारण पंचकर्म नेमकं कसं कोणी केलं पाहिजे याबद्दल आपल्या मनामध्ये अनेक शंका आहेत. या शंका जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच आता डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता. आपण एक कार्यक्रम आता सुरुवातीलाच फोन घेतोय. शशिकांत पाठक आपल्याशी बोलतायत पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मला सनबर्न झालेला आहे आणि बायोप्सीमध्ये ते उघड झालेलं आहे की सनबर्न झालेलं आहे. माझ्या उन्हामुळे असे फोड येतात आणि मग ती कातडी गळून जाते 8 दिवसांनी. ओके. तर आयुर्वेदा आता माझ्याकडे जे आहे ते मी ॲलोपॅथीचे सर्व उपचार केलेले आहेत. तर त्यामध्ये एक जे औषध घेतलं तोपर्यंत ते थांबतं आणि पुन्हा त्रास सुरू होतो तुम्हाला. बहुतेक त्यांचा फोन कट झालेला दिसतोय बोलता बोलता. डॉक्टर, आपण काय सांगाल यांना? आयुर्वेदामध्ये असे काही उपाय आपण सांगू शकता? स्किन मध्ये सनबर्न होण्याचं सगळ्यात मोठं कारण की एक लिमिट, म्हणजे आपण असं म्हणतो की एक 30-35 वयानंतर जास्त मेलानिन प्रोडक्शन जास्त होतं आणि त्यामुळे वांग चेहऱ्यावरती जसे स्त्रियांच्यात येतात त्यामध्ये हार्मोनल चेंजेस हे एक कॉज असतात. तसं पुरुषांच्या मध्ये सुद्धा 40, 45, 50 नंतर हिस्टामिन सिक्रेशन जास्त रिलीज होतात. अशा काळामध्ये पाणी जे फ्लुइड अक्युमुलेशन खूप जास्त होतं आणि जरा जरी उन्हात गेलं तर ते मग स्किनला सोसत नाही आणि त्याच्यामुळे स्किनवरती मग छोटे छोटे पहिल्यांदा इरप्शन्स, रॅश यायला सुरुवात होते, पफिनेस जास्त वाटतो आणि मग सनबर्न होते, म्हणजे स्किनचा वरचा लेअर जळून जातो आणि त्यामुळे पहिल्यांदा स्किन टॅनिंग कंडिशन मध्ये असते आणि खूप दिवस सनबर्नचा तुम्हाला त्रास होतो आणि तुम्ही इग्नोर करताय. मग अशा काळामध्ये ज्या जखमा स्किनवरती होतात त्यामुळे पूर्ण काळी पडते स्किन. मग काही वेळेला उन्हामध्ये फिरणाऱ्या लोकांना फोरहेड जनरली पुरुषांच्या मध्ये टॅन जास्त प्रमाणात किंवा हनुवटीचा जो भाग असतो तो जास्त टॅन झालेला जाणवतो. तर सनबर्न होऊ नये म्हणून त्याला प्रोटेक्शन क्रीम वापरणं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आणि सगळ्यात महत्वाचं की पित्ताचं प्रमाण जास्त झालेलं असेल आणि जर वय 60 वर्षापेक्षा कमी, ब्लड प्रेशर, डायबिटीसचा त्रास नसेल तर एक विरेचनाची जर प्रक्रिया करून घेतली तर मला वाटतं त्याची त्यांना खूप चांगली मदत होईल.
कॉस्मेटिक जे ट्रीटमेंट आपण करत असतो त्याच्यामध्ये मग काही वनस्पतींचे काही लेप लावायला दिले जातात पोटातून खाण्यासाठी, अशा काही आयुर्वेदिक पित्तशामक अशा औषधं दिली जातात आणि आयुर्वेदिक वनस्पतींच्या काही क्रीम आणि लेप्स पण अवेलेबल आहेत की जे लावल्यामुळे हे सनबर्न आपण प्रोटेक्शन देऊ शकतो स्किनला. नक्कीच. म्हणजे त्याने इतके सगळे उपाय करून पाहिलेले आहेत तर त्यांनी हे उपचार जर करून घेतले तर नक्कीच त्यांना त्याचा आराम मिळू शकतो. आपण एक फोन घेतोय. शिल्पा आपल्याशी बोलतात अहमदनगरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो. ओके, कदाचित त्यांचा फोन आपल्यापर्यंत येत नाहीये. पुन्हा करतील ते प्रयत्न नक्कीच. डॉक्टर, मला असं म्हणायचं, जेव्हा आपण पंचकर्मांचा उल्लेख करत आहोतच तर साधारणतः पंचकर्म हे कोणकोणत्या आजारांवरती आपल्याला एक लाभदायक ठरू शकते किंवा कोणत्या आजारांवरती आपण ते करू शकतो याबद्दल काय म्हणाल? पंचकर्मामध्ये क्रॉनिक इलनेस ज्याला म्हणतात की स्पॉन्डिलोसिसचा खूप दिवसापासून त्रास होतोय, अर्थरायटिसचा त्रास आहे, स्पेसिफिकली रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणजे आंवाताचा त्रास ज्यांना असतो, सर्दीचा खूप दिवसापासून त्रास आहे, अशा किंवा जीर्ण विकार जे आहेत अशा काळामध्ये आपण त्यांना पंचकर्माची जर मदत घेतली तर त्यामुळे हे विकार लवकर कमी करायला किंवा त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी, डिजनरेशन खूप जास्त वयानुसार होणं हे स्वाभाविक कंडिशन आहे, पण जेव्हा हाडांचं घर्षण होतं तेव्हा त्याला पंचकर्माची जर आपण मदत घेतली तर मला असं वाटतं की जे ॲलोपॅथीमध्ये आपण बघतो लाईन ऑफ ट्रीटमेंट की दुखतात ना गुडघे, सांधे दुखतात ना, मग पेन किलर खावा, पेन किलर खाल्लं की दुखायचं बंद होतं, सूज आली, अँटी इन्फ्लॅमेटरी दिली जाते, स्टिरॉइड मेडिसिन्सने कंट्रोलमध्ये ठेवलं जातं, पण त्याचा परिणाम काय होतो की फक्त पेन रिलीफ होतो, आतमध्ये होणारं डिजनरेशन, घर्षण स्टॉप होत नाही. आणि मी शेवटी लास्ट मुवमेंटला पर्याय काय होतो की तुम्ही औषधं खाऊन 1-2-5 वर्ष पेशंट कंटाळे की जाऊन मग ऑपरेशन सर्जरीची वेळ येते. मग हेच जर आपण आयुर्वेदामध्ये केलं तर प्रायमरी तुम्ही पेन व्हायला सुरुवात होते अशा काळातच जर आपण थोडी पंचकर्माची मदत घेतली तर त्याच्यामुळे होणारं डिजनरेशन आपण किंवा घर्षण आपण थांबवू शकतो. संधिवात, आमवात, वातरक्त, सर्वांगवात, ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड अर्थरायटिस किंवा एन्कायलोजिंग स्पॉन्डिलोसिस, हे सगळे जे ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाचं कॉन्ट्रा ज्या थेरपी आहेत की ऑस्टिओआर्थरायटिसला जे ॲलोपॅथीमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात, आयुर्वेदानुसार संधिवात म्हटलं जातं, रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणजे आमवात, वातरक्त म्हणजे गौट. मग हे सगळे लाईन सिम्पटम्स सेमच. शेवटी युरिक ऍसिड प्रमाणापेक्षा जास्त वाढतं ते कमी करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये औषध देतात, तशी आयुर्वेदामध्ये पण औषधं दिली जातात. पण महत्वाचा मेन मुद्दा काय आहे की प्रोडक्शन कुठे होत आहे, रूट कॉज काय आहे, आपण जे अन्न खातोय त्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाहीये, न पचलेला अन्नरस पोटामध्ये शिल्लक राहतो, सडून फर्मेंटेशन आहे, त्याच्यापासून टॉक्झिन्स बनतात. हे टॉक्झिन्स न पचलेला अन्नरस म्हणजे आमरस, हा आमरस सांध्यांच्या ठिकाणी जाऊन इन्फ्लमेशन क्रिएट करतो, आमवात असं म्हणतात. म्हणजे आमाचं प्रोडक्शन कुठे झालं, पोटामध्ये. मग तुम्ही तात्पुरतं इन्फ्लमेशन किती दिवस कमी करणार. मग अशा काळामध्ये जर आपण पंचकर्माची मदत घेतली की जिथे दोषांची उत्पत्ती होतीये ती रूट बाय रूट क्लीन करा. म्हणजे दोष जे आपण विरेचनाच्या किंवा बस्तींच्या प्रक्रिया म्हणतो की याच्यामध्ये